नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. बघा, संपूर्ण भारतामध्ये स्कायमेट जर सोडलं तर आपल्या जवळपास 35 ते 50 व्हिडिओच्या खाली लोगो टाकलाय, जिथे तुम्ही कमेंट असते त्या ठिकाणी बघा की यांचे व्हिडिओ हे भारतामध्ये जागतिक हवामान बदलावर काम करत आहे आणि त्याची दखल त्यांनी घेतली आणि आपल्या पद्धतीने आपण जे हवामानाचे अंदाज समजून सांगतो आणि सगळ्या फेनॉमिना शेतकरी वर्गाला उपयुक्त होतील अशा पद्धतीने सांगतो, ते फक्त दीपक जाधव हवामान अंदाज या सेवेकडूनच. तर बघा मित्रांनो, सध्या जर बघितलं तर 16 मे ला जो मान्सून अंदमानात ऑनसेट झाला, तो मान्सून तब्बल 16 तारखेपासून आज 7 तारीख आली, जवळपास 20-22 दिवसानंतर कुठेतरी तो महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सिंधुदुर्गापर्यंत येऊन ठेपला. तसं जर बघितलं तर कमी दाबाचे एक क्षेत्र आहे, त्यामुळे तो जलद मागच्या 4 दिवसापासून पुढे सरकला. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी गोव्यापासून समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र फिरताना दिसतंय आणि ह्या दायऱ्यामध्ये जोरदार पाऊस रोजच त्या ठिकाणी पडतोय. तर मित्रांनो बघा, आज जर तसं बघितलं तर विदेशी मॉडेल आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचं जे मॉडेल आहे याच्यात थोडी तफावत दिसते, ती बघूया. जर बघितलं ECMWF आणि GFS मॉडेलचं फॉरकास्टिंग जर बघितलं तर बघा त्याच्यात तफावत आहे. त्यांनी लो प्रेशर हे भारताच्या अंदरुनी भागात सांगितलंय आणि या ठिकाणी मात्र जो आहे तो दायरा त्या ठिकाणी दिसतो. तर जो आज सध्या जर 10 वाजेची रडार जर बघितली तर बघा, जर रडार बघितली तर मार्ग म्हणजे गोव्यापासून ह्या ठिकाणी जो क्षेत्र दिसतोय आपला, जोरदार पाऊस त्या ठिकाणी चालू आहे. आज देखील दुपारनंतर राज्यामध्ये पावसाची शक्यता बनणार आहे, ते देखील बनणार आहे. पण आपण मान्सूनची वाटचाल कशी आहे ते बघू. तर बघा मित्रांनो, आजची 7 तारखेला जर 9 वाजेची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर तुम्ही बघू शकता जोरदार हा दायरा जो दिसतो ढगांचा, हा सगळा मान्सूनचा आणि या ठिकाणी कमी दाबाचे जे क्षेत्र बनलेले त्याचा प्रभाव दिसतो. संपूर्ण कर्नाटक आणि केरळची किनारपट्टी आणि या ठिकाणी पाऊस आहे. तर हा पाऊस आता कशा पद्धतीने पुढे सरकेल आणि मुवमेंट कशी असेल त्याची ते बघूया आपण. पाऊस येण्याकरता जी वॉटर वेपर लागते ती संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण भाग, फक्त नंदुरबार जर सोडला, धुळे नंदुरबारचा भाग, तर संपूर्ण जिल्ह्यांवरती, इकडे थोडासा गोंदियाचा भाग, तर परंतु संपूर्ण महाराष्ट्रावरती ही वॉटर वेपर पसरले बघा. या ठिकाणी जी अधिक गरज दाटी दिसते ढगांची, ते कमी दाबाचा पट्टा आहे. मान्सून येण्याचे पॅरामीटर्स जवळपास सगळेच पूर्ण झाले, त्यामुळे मान्सून हा जोरदार पुढे सरकलाय. बघू शकता की वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहे. या ठिकाणी जो ग्रीन पट्टा दिसतोय हा कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती दुपारनंतर पावसाच्या ज्या शक्यता बनतात तर या मॅपमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर बघा मित्रांनो, 7 तारखेची इमेज बघितली. आता आपण डायरेक्ट 14 तारखेची ही जी IMDची फॉरकास्टिंग बघूया. तर 14 तारखेला काय दिसतं, 14 जूनला, तर बघा ह्या ठिकाणी जे बनलेलं गोव्याजवळ जे कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे ते मुंबईपासून 200 किलोमीटर ओमानकडे जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा. या ठिकाणी जे ह्या बाजूला समुद्रात सरकतंय आणि याने मान्सूनला पुश केलंय, परंतु कदाचित 14 नंतर ते डायरेक्शन चेंज करण्याची शक्यता आहे. पण याच्या प्रभावामुळे काय होईल, ते थोडंसं पुढच्या मुंबईकडे सरकून त्याच्यामुळे पावसाच्या शक्यता या थोड्या वाढताना दिसतात. मात्र हे मान्सूनला याने पुश केलं हे देखील तेवढं सत्य आहे. ते 15 तारखेला अजून थोडं पुढे सरकत गुजरात आणि कराचीच्या बंदराकडे या ठिकाणी सरकतं. मात्र त्यावेळेस वाऱ्याच्या दिशा देखील पूर्व पश्चिमाची, त्या काळात देखील ढगाळ वातावरण हे राहणार आहे. तुम्ही जर 850 हेक्टोपास्कल वाइंड डायरेक्शन मॅप जर बघितला 12,000 फूट उंचीवर, तर वाऱ्याचे डायरेक्शन हे बरोबर या ठिकाणी बघा ITCच्या जवळचा घालून या ठिकाणी आजच्या तारखेचे 7 तारखेचे. तर आता डायरेक्ट 14 तारखेला जाऊ. 14 तारखेला काय पोझिशन बनते 14 तारखेची मॅप जर बघितली तर याच्यामध्ये खूप मोठा तफावत दिसतो. 7 तारखेपासून जर बघितलं तर 11-12 तारखेपर्यंत हा मॅप वरती सरकलेला नाहीये, परंतु 14ला संपूर्ण मुंबई सहित हा वातावरण हे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी फिरताना दिसतात. म्हणून मान्सून हा 14 नंतर जास्त ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतो. बघा मित्रांनो, मान्सून येतो परंतु ढग जबरदस्त वाहतात. मान्सून आल्यानंतर अगदी काळे ढग जे असतात, अतिशय असं वाटतं की आता खूपच पाऊस येईल, परंतु ते ढग काही वेळेस 15-15 दिवस, काही 21-21 दिवस देखील वाहतात, परंतु पाऊस येत नाही. त्याला कारणीभूत काय असतं बघा, त्याला कारणीभूत असतं हवेचे प्रेशर. इथे जर 1004 हेक्टोपास्कल अरबी समुद्रावर दाब आहे आणि महाराष्ट्रावर 1004 आहे, तर दाब नसल्यामुळे ते सतत ढग पूर्वेला त्या ठिकाणी वाहत असतात. जिथे दाब कमी झाला तिथे जाऊन ते कोसळतात, तर त्या ठिकाणी पाऊस होतो. तर सध्या जर बघितलं तर मित्रांनो, यंदा इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह सध्या जर कंडिशन बघितली, त्याच्यात काय असतं की ह्या भागामध्ये जर समुद्राचं तापमान समजा जर आपण पकडलं की 30°C आहे, तर ह्या भागामध्ये जर 30°C तापमान असेल आणि जर इकडे ऑस्ट्रेलियाकडे
जर 30°C तापमान असेल तर याला न्यूट्रल कंडिशन म्हणतात. याला काय म्हणतात? न्यूट्रल कंडिशन. आणि जर इथे साधारणपणे 29°C तापमान असेल आणि इथे जर 30°C तापमान असेल तर ह्या ठिकाणी काय असतं? थंड पाणी असतं. त्याच्यामुळे आपल्याकडे मान्सून हा येतो पण वीक येतो. परंतु सध्या दोन्ही समुद्राचं पाण्याचं तापमान हे सारखं असल्यामुळे जे बाष्प येतंय, थोडक्यात इंधन, आपल्याकडे जे बाष्पयुक्त इंधन येतंय हे आपल्याकडे कमी येतंय. आणि त्याच्यामुळे काय होतंय की जो मान्सून यंदा जो वीक जो दिसतो तितका जोर त्यात दिसत नाही. त्याचं कारण हे असतं की इंडियन ओशन डायपोल हा एक न्यूट्रल असतो किंवा निगेटिव्ह फेज मध्ये असतो. परंतु येणाऱ्या काळात तो पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. तर बघा मित्रांनो, आता आपण हवामानाचा जो काही पावसाचा जो अंदाज आहे तो बघू. आज 7 जून 2026 तसं बघितलं तर मान्सून सिंधुदुर्ग पर्यंत आलाय. आज 7 तारखेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरचा काही भाग, त्यानंतर पुण्याचा काही भाग, रायगड आणि रत्नागिरी या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता या आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर राज्यात इतर जिल्ह्यामध्ये जो नागपूर आणि मराठवाड्याचा भाग आहे याच्यामध्ये पॅचेसमध्ये ऐका सिस्टम ह्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे इथे जोरदार पाऊस होईल. हा जो सगळा भाग दिसतो तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी असं पॅचेसमध्ये जिथं स्थानिक लोकल क्लायमेट तयार झालं, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, बीड या भागात, कारण सिस्टम नाही मित्रांनो. या ठिकाणी पॅचेसमध्ये कुठेही जिकडे लोकल क्लायमेट तयार झालं तिथे पाऊस होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात काल बुराणपूरच्या आसपास जोरदार पाऊस तो तापी नदीच्या किनाऱ्यात जवळ झाला, त्याने अतिशय नुकसान केलं. तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काल पूर्व भागात त्या ठिकाणी पाऊस पडला. मालेगाव, नांदगाव, येवल्यापर्यंत चांदवडच्याही पूर्व भागात पाऊस त्या ठिकाणी आला. परंतु तो सर्व दूर पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. चांदवडच्या गंगावे वगैरे परिसरापर्यंत पाऊस आला होता. तो पाऊस खाली कोळपेवाडी, बिघनवाडीपर्यंत त्या ठिकाणी कोपरगावच्या बाजूने तो गेला. तर आता तसं बघितलं तर ह्या भागामध्ये हा जो भाग दिसतोय आपल्याला, अगदी ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये आजही पावसाची शक्यता ही 40% फक्त. म्हणजे ज्या ठिकाणी लोकल क्लायमेट तयार होईल त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यात अहिल्यानगरच्या भागात नाशिकपेक्षा थोडी शक्यता ही थोडी अधिक दिसते, कारण सिस्टम जवळ आहे. ज्या ठिकाणी जर लो प्रेशर किंवा मान्सून इथपर्यंत आला तर हे अंतर जवळ आहे, त्यामुळे हे आणि इकडेच जे आहे अंतर मराठवाडा, विदर्भ हे अंतर जास्त असल्यामुळे पावसाची शक्यता ही कमी दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. पद्धतीने महाराष्ट्रातील कुठलाही हवामान अंदाज सांगत नाही की जे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळतो आणि त्याला खरी कंडिशन काय, सिच्युएशन ती समजते. म्हणून मी दीपक दादा हवामान अंदाज या ठिकाणी हे सांगतो की आपलं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. बघा, जर तसं बघितलं तर आज न्यूज नेशन आपल्याला फ्लॅग टाकतं, म्हणजे ते काही सोपं काम नाही. तर लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर देखील पूर्ण होतील. आणि मी असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान अंदाज आहे तर त्याच्यामध्ये दिवसभर कबाड कष्ट आणि शेतीचे काम करून जो काही वेळ उरलेला असतो त्याच्यामध्ये हवामान अंदाज देतो. त्यामुळे मला शेतीची जाण आहे की सध्या काय परिस्थिती शेतीची बनलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि या हवामान साक्षरता अभियानात त्या ठिकाणी सामील व्हा आणि जलद अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटते.